नमस्कार, आपण पाहतात मॅक्स महाराष्ट्र. आपण आहोत मुंबई येथील पवई येथील IIT विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. 2 मार्चला ABP न्यूज ह्या वृत्तवाहिनीने एक इथे डिबेट घेतलेलं की IIT मुंबई से 2019 जोशीले अशा ह्या कार्यक्रमाचं नाव होतं. मात्र ह्या कार्यक्रमाअंतर्गत येथील विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांकडे एक दुर्लक्ष केलं गेलं होतं आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये एक भाजपचे प्रवक्ता आशिष शेलार आणि दुसरं काँग्रेसच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी अशा 2 प्रवक्त्या ह्या कार्यक्रमाअंतर्गत होते. मात्र ह्या दोघांची ही जुगलबंदी या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मात्र विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते किंवा जे देशासमोरचे जे आत्ताचे प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे का, किंवा एक BJP किंवा ह्या आगामी निवडणूक आहे म्हणून हे कॅम्पेनिंग केले गेले आहे का, हे प्रश्नार्थी आज ह्या विद्यार्थ्यांकडे संवाद साधूनच आपल्याला समजेल. तर आपण एकंदरीत ह्या सर्वांची चर्चा IIT विद्यार्थ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. आज त्यांच्याजवळ संवाद साधणार आहोत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. ह्या डिबेटमधले एक सहभागी झालेला विद्यार्थी आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. तुम्ही सांगू शकता का म्हणजे त्या डिबेटमध्ये नेमकं काय झालेलं? हां, मी त्या दिवशी त्या डिबेटला गेलेलो आणि त्यामध्ये जवळपास 50 ते 60 विद्यार्थी, 50 जवळपास विद्यार्थी असतील. आणि त्या डिबेटचं ॲक्च्युली 3 भागामध्ये एक त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केलं 4 ते 5च्या दरम्यान. त्यानंतर परत काही विद्यार्थ्यांचे प्रश्न घेतले आणि तिसऱ्या भागामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता आणि का करता, अशा प्रकारे 3 भाग होते त्या डिबेटचे पूर्ण. तर पहिल्यांदा काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या प्रियंका चतुर्वेदी आणि आशिष शेलार BJPचे प्रवक्ते यांनी त्यांचं जवळपास 18 मिनटं मत मांडलं वेगवेगळ्या प्रश्नांवर. ते प्रश्न अँकरचे होते, सुमित अवस्थीचे. त्यानंतर मग विद्यार्थ्यांकडे आले ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी. तर जो पहिला विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केला तर त्याच्या वेशभूषा आणि त्याचं एकंदरीत बोलणं वगैरे बघूनच असं शंका आली की हा IITचा विद्यार्थी आहे की नाही. आणि नंतर असं कळालं, त्यांनी त्याचं नाव सांगितलं आणि नंतर लोकांनी पण बघितलं हा कोण आहे नेमकं. तर तो एक हिंदू युवा वाहिनीचा कार्यकर्ता होता. त्याचं नाव अनिल यादव आहे. ठीक आहे. आणि त्याला त्यांनी पहिल्यांदाच त्याच्याकडे जाणं आणि त्याला प्रश्न विचारणं इथं शंका निर्माण होते. त्यांनी 1-2 मिनटं मी तुमचे घेतो. हो. मग त्यांनी जो प्रश्न विचारलेलं ते BJPच्या साईडने होतं की काँग्रेसच्या साईडने होतं? बरोबर, त्यांनी स्वाभाविक आहे, तो हिंदू युवा वाहिनीचा कार्यकर्ता आहे. त्यांनी प्रश्न जो विचारला तो प्रियंका चतुर्वेदींना विचारला आणि तो 1971च्या इंडोपाक वार आणि मग त्यानंतरच्या आता जे आपले अभिनंदन सुटून आले. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टींना त्यांनी कम्पेअर करून आणि मधल्या काही घटनांचा हे घेऊन प्रश्न, त्या प्रश्नामध्ये काही चुकीचं नाही आहे. प्रश्न विचारू शकता तुम्ही, कोणतेही प्रश्न विचारू शकता. प्रश्न असा आहे की आणि तो एक हिंदू युवा वाहिनीचा आम्हाला माहीत आहे तो आहे म्हणून, कारण त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरनं ते सापडलं. पण इतर जे काही लोक त्यांनी बाहेरून आणलेले होते जे वायरमध्ये छापून आला आज. ठीक आहे. तर ते सगळे लोक कुठले होते, काय होते, याचा कोणता आता डेटा अवेलेबल नाही आहे. जे दुसरीकडून जे म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे बाहेरून लोक आणलेली त्या सर्वांनी प्रश्न विचारलं की फक्त एकानेच? जवळपास त्यांनी लाईव्ह प्रोग्राममध्ये 7 ते 8 लोकांना संधी दिली. त्यापैकी हा एक होता. याच्या व्यतिरिक्त जे IITचे नाहीत अशी आमची शंका आहे, असे जवळपास 3-4 लोक होते 8-9 पैकी लाईव्ह शोमधल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी मग आता लाईव्ह शोमध्ये मी पण वारंवार हात वर केला की मला प्रश्न विचारायचा आहे. पण आता ते त्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा आता जसं की प्रवक्त्यांचे जे कमेंट असतात त्याच्यावर विद्यार्थी टाळ्या वाजवतात की नाही, BJPचे कमेंट आल्यानंतर टाळ्या वाजवतात की नाही, ह्या सगळ्या याच्यावरनं माझा असा आरोप आहे की त्यावरनं ते सिलेक्ट करायचे कोणाला प्रश्न विचारायचा आणि नाही. आता आम्ही जर समजा तिथं शांत बसून होतो तर ते आम्हाला संधी दिलेली नाही. एकंदरीत हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलं. हो, आणि म्हणजे संधी दिली की नाही हा प्रश्न नाही, पण ते सिलेक्टिव्हली त्या लोकांना का संधी देत होते की जे की खरोखर बाहेरचे सापडलेत. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की त्यांनी जे शेवटी प्रोग्रामचं टायटल दिलं IIT बॉम्बे मांगे मोदी, IIT बॉम्बे सपोर्ट्स मोदी, याच्यासाठी बेसिक गरज आहे की तुम्ही IIT बॉम्बेतल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजे, IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे. जे की तिथे पार्शियली झालं. फक्त बाहेरच्या विद्यार्थी जर IIT बॉम्बेला रिप्रेझेंट करत असतील तर ते अजिबात चालणार नाही. हे IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांच्या सेंटिमेंटचा खूप मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे IIT बॉम्बेचं जे सोसायटीमध्ये समाजामध्ये जे नाव आहे, जे की लोक त्याचा एक आदर्श म्हणून ठेवतात, त्या नावाला हे हानी पोहोचवणार आहे. कारण लोक IIT बॉम्बे मोदीला सपोर्ट करते याची समाजात वेगळी इमेज जाते. फारच समाजामध्ये त्या नावाचा दुरुपयोग करण्यात आला. नाव तर फार आहे पण त्याचा दुरुपयोग कसा केला तर हे ABPनी खूप मोठा दुरुपयोग केला. याच्यासाठी ABPनी पूर्ण समाजासमोर, पूर्ण देशासमोर माफी मागावी. त्यांच्या एका मोठ्या प्राईम शोसारख्या कार्यक्रमामध्ये त्यांनी, प्राईम टाईमसारख्या कार्यक्रमामध्ये त्यांनी कंटिन्युअस हे माफीचं सत्र चालवावं, अपॉलॉजी व्यक्त करावी. आणि ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांची, जरी आम्ही इथं कमी संख्येने दिसत असलो परंतु IITमध्ये जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांची ही सेंटिमेंट आहे की ABPनी या घटनेवर माफी मागावी. हे अजिबात चालणार नाही.
IITच्या विद्यार्थ्यांना दुसरं बाहेरून कोणी येऊन रिप्रेझेंट करत असेल. आमचे विद्यार्थी 100च्या 100% BJPला सपोर्ट का करेना किंवा काँग्रेसला सपोर्ट का करेना ते आमचे विद्यार्थी आहेत. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यामध्ये जसं की आता आमचे मित्र सांगतील पण की आमचे जे नंतर लाईव्ह प्रोग्राम संपल्यानंतर जे काही प्रश्न घेतलेत ना ते त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या रिपीट टेलिकास्टमध्ये हे प्रश्न त्यामध्ये टाकण्यात येतील. जे की त्यांनी अगदी सिलेक्टिव्ह जवळपास 5-7 प्रश्न घेतले त्यानंतर त्यातले सिलेक्टिव्ह 2 किंवा 3 प्रश्न जे BJPला प्रॉब्लेमॅटिक नव्हते तेच प्रश्न त्यांनी टाकले. तर हा आरोप करायला हरकत नसावी कोणाची की हा प्रोग्राम अगदी स्पॉन्सर्ड प्रोग्राम होता. सुमित अवस्थींनी हा एक साईड बायस प्रोग्राम हवा याची पूर्ण काळजी घेतलेली होती. जे BJPला म्हणजे माझा स्वतःचा प्रश्न होता हा शेतीच्या संकटाबद्दल. जे प्रश्न गाळले ते त्या मुद्द्यांवर होते की बेरोजगारी किंवा शेतीच्या मुद्द्यांवर त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न होते ते त्यांनी गाळले. मुझे लगता है कि उस डिबेट में तो पहली चीज़ जो लोगों की संख्या थी उसमें से कुछ बाहर के लोग थे, करीबन 10 से 12 या ज़्यादा भी हो सकते हैं. और क्योंकि उनके एक मेरे पीछे ही एक व्यक्ति बैठा हुआ था जो कि तिलकधारी था और उसका अलग से आपका पहनावे से पता चल रहा था कि वो किसी ना किसी हिंदू रेडिकल ग्रुप से जुड़ा हुआ है. तो जिससे और इसके बाद जो वहाँ पे एंकर थे वो जो क्वेश्चन पूछ रहे थे वो ज़्यादातर पहले से ही मुझे लग रहा है कि वहाँ पे उपस्थित जो बाहर से लेकर आए हुए थे बंदों को तो वो उन्हीं से ही पूछ रहे थे. और वहाँ पर जो मुद्दा जो उन्होंने जिस तरीके से प्रोग्राम कार्यक्रम कराया जोशीले 2019 के और उसमें उन्होंने कम लोगों के जो वहाँ पे जो रुझान बताया है कि 2019 में कौन किसको वोट देगा और उस चीज़ को उन्होंने IIT बॉम्बे के नाम से पूरा एक मत कर दिया है जो कि ऐसा नहीं है, यह गलत है. और एक ABVP का मुझे एक प्रोपेगेंडा लगता है क्योंकि वो जो एंकर था वो बार बार इस बात को भी एम्फसाइज़ कर रहा था कि हम IIT में आए हुए हैं, हम अब IIT से जानेंगे बच्चों से कि उनका क्या रुझान है जो पहली बार वोट डालने जा रहे हैं. तो उससे ये तात्पर्य लग रहा था कि वो कुछ ना कुछ लोगों को भी बहकाना चाहते हैं, आज के युवा को कुछ वो इस तरीके का प्रोपेगेंडा करना चाहते हैं कि वो जिससे ये मतलब पता चले ये कि एक प्रकार का माहौल बनाने की माहौल जैसा ही हाँ है कि तो अंदर मतलब इंस्टीट्यूट के बाहर तो वैसे भी प्रोपेगेंडा चल ही रहा है उनके झूठ का और ये अंदर आके उन्होंने अपना डॉक्टर्ड एक प्रोपेगेंडा फैलाने की कोशिश की. डिबेट में कोई इम्पैक्ट होता है क्या छात्रों के ऊपर? हाँ, आपको लगता है क्या? देखिए मैं भी उस डिबेट में था और मैंने भी एक सवाल पूछा था जो कश्मीर से पुलवामा में मतलब किससे पूछा था आप? मैंने दोनों लोगों से पूछा था कि पुलवामा में जो घटना हुई उसमें जो कांग्रेस की पॉलिसी रही वो तो उसके बाद जब 2013 के बाद जब नरेंद्र मोदी की सरकार आई है तो उसमें उन्होंने पिछले 5 साल में कोई ज़्यादा कार्य नहीं किया जिसकी वजह से वो ये मुद्दा कुछ सरल हो सकता और जिसकी वजह से कुछ शायद शांति हो पाती, लेकिन ऐसा नहीं है. लेकिन वहाँ पर लोग जो युवा हैं वो ज़्यादा से ज़्यादा आतंकवादी घटनाओं के लिए मजबूर हो रहे हैं या किसी भी तरीके से वहाँ पे. तो ये सरकार की पॉलिसी पूरी तरीके से पीपल्स सपोर्ट नहीं करती है. आप उस डिबेट में थे उस दौरान? हाँ, मैं था बिल्कुल. क्या था मतलब किस प्रकार का माहौल था वो डिबेट में? माहौल तो मतलब ठीक ही था. लोग जो है काफ़ी मतलब 30 to 40 स्टूडेंट्स बैठे थे वहाँ पे और क्वेश्चन आंसर चल रहा था. तो ऐसा लगा कि शुरू में तो ये लगा कि बैलेंस था, दोनों मतलब साइड से न्यूट्रल था. हाँ. लेकिन जैसे डिबेट प्रोग्रेस हुई तो ऐसा लगने लगा कि यार अभी वो एक साइड जाने लगी डिबेट, मतलब BJP साइड ट्विस्ट कर रही थी. फिर ऐसे चला काफ़ी में बीच में ऐसा भी लग रहा था क्योंकि हम जानते हैं पहले से कि ये जो ABP न्यूज़ है कुछ बायस्ड रहा है शुरू से BJP साइड. तो वो ऑब्वियसली है कि वो ऐसा करता ही है. मतलब सुमित अवस्थी जो है उनका ऐसा रहा है कि वो हमेशा BJP साइड ही बोलता है. लेकिन ठीक है वो चलता है. लेकिन हम लोग जब डिबेट में थे उस टाइम पे जो लास्ट का सेशन था, लास्ट सेशन के पहले जो क्वेश्चन आंसर चल रहा था जिसमें उन्होंने क्वेश्चन पूछा कि आपके क्या क्वेश्चन हैं. मतलब आपने पूछा? नहीं उन्होंने मतलब पब्लिक से पूछा था कि आपके क्या क्वेश्चन हैं. तो दोनों स्पीकर्स जो थे वो उन्होंने अपनी बात रखी. उसके बाद उन्होंने ऑडियंस से क्वेश्चन लेने शुरू किए. उन्होंने मतलब हर एक ऑडियंस से हर एक से नहीं लगभग 20 से क्वेश्चन उठा रहे थे कि आपका क्या क्वेश्चन है. तो ये दोनों कांग्रेस एंड BJP के स्पोक्स पर्सन उसके आंसर कर रहे थे. तो मैंने भी एक क्वेश्चन पूछा था क्योंकि क्या था आपका क्वेश्चन? मैं SC/ST कम्युनिटी से आता हूँ. तो मेरे जो रेलिवेंट क्वेश्चन है 13 पॉइंट रोस्टर को लेके था.
तो 13 पॉइंट रोस्टर में क्या है कि अभी जो कल 5 मार्च का जो भारत बंद का भी जो हुआ था प्रोग्राम, उसमें भी यही हुआ इशू है कि 13 पॉइंट रोस्टर के हम लोग खिलाफ हैं सारे कम्युनिटी, क्योंकि उसमें हम लोग की जो रिजर्व कैटेगरी की जो फैकल्टी रिक्रूटमेंट है वो हैम्पर हो रहा है पूरा। उसमें हमारी अपॉर्चुनिटीज़ बिल्कुल ख़त्म की गई हैं। तो उस पर मैंने क्वेश्चन पूछा कांग्रेस एंड बीजेपी स्पोक्स पर्सन से, तो बीजेपी के स्पोक्स पर्सन ने तो पूरा ही मना कर दिया कि नहीं, मुझे नहीं बोलना इस पर। ठीक है, कांग्रेस की जो स्पोक्स पर्सन थी प्रियंका चतुर्वेदी, उन्होंने मतलब आंसर दिया, लेकिन मतलब इतना ज़्यादा क्लियर कट नहीं था, लेकिन ठीक है मतलब उन्होंने आंसर दिया। तो एक तो ये क्वेश्चन पूछा हम लोगों ने, एक और क्वेश्चन पूछा गया था कि शिवसेना एंड जो बीजेपी का जो युति हुई है, तो पहले को लेके एक फ्रेंड ने मेरे पूछा था, उसने उनको भी उन्होंने मतलब कुछ गलत इन्फॉर्मेशन शायद बीजेपी के स्पोक्स पर्सन ने दी कुछ। तो जब हम लोगों ने ये प्रोग्राम हो गया, फिर उन्होंने कहा कि 10:30 को अपलोड होगा प्रोग्राम। तो हम लोगों ने जब प्रोग्राम देखा तो उन्होंने देखा कि हम लोग के क्वेश्चन डिलीट कर दिए कम्प्लीटली। मतलब प्रोग्राम तो लाइव था ना? प्रोग्राम लाइव नहीं, फर्स्ट 30 मिनट्स तक लाइव हुआ, उसके बाद कुछ वहाँ का प्रोग्राम आने लगा लाइव। 40 मिनट का लाइव नहीं, बीच में प्रोग्राम स्टार्ट हो गया था लाइव वहाँ से, बॉर्डर से, जो अभिनंदन की वापसी थी ना, उस दौरान मतलब वो वहाँ का लाइव दिखाया था। यहाँ रिकॉर्डिंग लाइव हो रही थी, रिकॉर्डिंग लाइव हुई थी, लेकिन जो टीवी पे लाइव आ रहा था वो अभिनंदन के वापसी का आ रहा था। जो जहाँ तक इन्फॉर्मेशन है, 2 क्वेश्चन तो बिल्कुल क्लियर कट उन्होंने डिलीट किए हैं, जो कि मतलब उनके अगेंस्ट में थे। जो आपके थे कि आपने एक क्वेश्चन मेरा था, एक क्वेश्चन मेरे फ्रेंड का था, हाँ। ये संदीप का था, तो इनका भी उन्होंने डिलीट किया, और ये दोनों क्वेश्चन उनके बिल्कुल अगेंस्ट में जा रहे थे। तो इसको लेके मतलब हम लोगों ने देखा, तो यहाँ से जब ये पॉइंट हुआ कि यार हम लोग का क्वेश्चन डिलीट कर दिया जो कि इतना रेलिवेंट था हमारे लिए, तो उसके बाद से हमारे मन में थोड़ा सा आया कि ऐसा क्यों किया। फिर देखा कि कुछ एक बंदा था, नाम कोई यादव है उसका, हम लोगों ने चेक किया तो देखा वो हिंदू वाहिनी का निकलता है, छात्रों में बैठा। हाँ, तो फिर इससे हमें और लगा कि धीरे धीरे कि यार ये तो पूरा स्पॉन्सर्ड, मतलब डॉक्टर टाइप का हो गया ये स्पॉन्सर्ड। तो उससे फिर ये आया कि नहीं, ये तो मतलब पूरा ही फिक्स टाइप का प्रोग्राम था, और ऐसा नहीं होना चाहिए कि हमारी आईटी कम्युनिटी का जो ओपिनियन है, मतलब वो कोई नॉन आईटी कम्युनिटी। ये लगता है कि पूरा कैंपेनिंग ये फिक्स करके ही रखा था? ऐसा अभी तो ऐसा ही लग रहा है। हाँ, मतलब अभी सब कुछ देखने के बाद ऐसा ही लग रहा है। ऐसा देखने के बाद एक कैंपेनिंग की तरफ से झुक रहा है। तो उस दौरान में क्या बोल सकते हैं आपको जो चीज़ ऐसी एक अलग लगी? पूरा डिस्कोर्स था उनका, जो नोटेट किया उनका जो पूरा डिस्कोर्स था क्वेश्चन आंसर का, पूरी डिबेट का, वो ऐसा लग रहा था कि पूरा वन साइडेड है। वन साइड पूरा उनका डिस्कोर्स, अगर आप भी लाइव उसको वीडियो को देखोगे, नहीं वो तो अभी वीडियो हटाया उन्होंने, हाँ मतलब अभी तो हटा दिया, लेकिन जब उस समय अपलोड किया था तो आपको देखो पूरा डिस्कोर्स उसके फेवर में है, बीजेपी के फेवर में है। और जो वो क्वेश्चन भी बहुत सेलेक्टिव ले रहे थे स्टूडेंट से, उनको शायद पता था कि ये बंदा इनके साइड का है, तो उसके पास से ही जाके ले रहा था, ऐसा मतलब मुझे ऐसा लग रहा है। मतलब आपकी राय है? हाँ, ये मेरा अपना ओपिनियन है कि मुझे ऐसा लगा कि शायद उनको पहले से पता था कि ये बंदा उनका है, तो उसके पास ही जाके उन्होंने माइक दिया। I was not able to attend the debate because I was not there in that place, but after seeing the social media message and the wire news what has happened, so yes, we see that people from outside were able to like part of the debate. And see, the IIT Bombay is a prestigious institute which is funded by the nation, which is the money of the taxpayers. So we don't actually we don't restrict people to come inside and be a part of any. But ABP News, what they have told is, they have told the entire student community or the part of the people that this is going to be a debate among the IIT people community, and they have conducted a debate for IITB people, and they have also reported as if the IITB people favors Modi. So by allowing people outside among the group and portraying them as the voice of the IITB, they have conducted a serious misrepresentation of the views, so which entire IITB community is very much angry about, and we cannot allow such misrepresentation of public organizations and their views, and ABP must apologize in public against such kind of views. And also they have done a serious indictment because there are around 10,000 odd students in the IIT Bombay. So it doesn't mean that we are also capable of voicing out their own opinions. So it doesn't necessarily need to
people from outside has to come and speak on our behalf. So such indictment, and they are downsizing the entire capacity of IIT Bombay. They should vocally apologize in front of the prime time, and such things should not be encouraged, and whole nation should be upset about it against such things. What do you think this program, this campaigning? What do you think? Yes, after seeing the outcome and the news, we could really see that this has been whole lot set up, and they have been used the institution spaces for their own propaganda. So such things are not to be, even the administration should not avoid such things, should avoid such things in future, and they should not allow people from using our institution spaces for such skewed propaganda of their own policies and ideas. हुआ क्या था कि मिड डे और वायर में न्यूज़ आया था कि आईआईटी बॉम्बे के स्टूडेंट्स को कुछ लोगों ने ऐसे मिस रिप्रेजेंट किया है। कुछ लोग मतलब जो बाहर के हैं वो अंदर आके उन्होंने अपने आप को आईआईटी बॉम्बे के स्टूडेंट समझ के उन्होंने बात की है। और वो भी उन्होंने इतना बहुत ही पर्टिकुलर ऐसा व्यू पॉइंट दिया है जो बाकी पूरे कैंपस का है ही नहीं। हमारा कैंपस काफ़ी डाइवर्स है, हम अलग अलग आइडियोलॉजी को अलग अलग हमारे ओपिनियंस हैं, और ये बहुत ही गलत बात है कि कोई बाहर का आदमी आके अपने आप को आईआईटी बॉम्बे का समझ के उन्होंने ऐसे बात की है। तो हमें काफ़ी ऐसा ये गुस्सा भी आया था कि ऐसे कैसे हो सकता है। बहुत जैसे होता है वैसे ही हो रहा था। उसके जो मुद्दे थे वो काफ़ी, अभी जो मुद्दे चल रहे हैं उन पे ही ज़्यादा केंद्रित थे। पर मुझे ऐसा लगा था क्योंकि वो आईआईटी बॉम्बे आए थे तो बातें ज़्यादा मतलब शिक्षा और इन चीज़ों पे होनी चाहिए थी। खैर वो जो भी था, उसके बाद हमें मतलब वहाँ जितने लोग दिख रहे थे उसमें कुछ लोग ऐसे दिखाई दिए जो कि शायद हमारे कैंपस के नहीं थे। और बाद में जब लोगों ने, वायर ने भी इसको छापा है और फेसबुक पे भी जो लोग बता रहे थे उससे ये पता चला कि उसमें कुछ लोगों की फेसबुक प्रोफाइल चेक की गई और उससे पता चला कि वो लोग कैंपस के नहीं थे। तो ये जान करके बहुत अजीब लगा कि एक न्यूज़ चैनल बाहर से कुछ लोगों को ले आकर के उस टॉक शो का हिस्सा बनाता है जिसको वो दुनिया को ऐसा बताता है कि वो आईआईटी के स्टूडेंट्स हैं जो अपनी बात कह रहे हैं। तो आपको जो भी कहना है, आप एज अ ऑर्गेनाइजेशन स्वतंत्र हैं कहने के लिए, पर आईआईटी बॉम्बे के नाम में नहीं कहिए। आपको अपना पॉइंट ऑफ व्यू रखना है, रखिए, पर ये मत कहिए कि वो आईआईटी बॉम्बे का पॉइंट ऑफ व्यू है। अगर वहाँ 50 लोग भी थे तो ये ज़रूरी नहीं है कि वो पूरे आईआईटी बॉम्बे का पॉइंट ऑफ व्यू रख रहे हैं, क्योंकि आईआईटी बॉम्बे में 10,000 लोग हैं। सही, ठीक है। और उसमें भी फिर ऐसे लोगों का आना जो कि बाहर के थे, ये पारदर्शिता पे एक सवाल उठाता है। जब वहाँ पहुँचे तो उनकी वेशभूषा और उनके बोलचाल के तरीके से थोड़ा अलग लगा। फिर कुछ लोगों को शायद शक हुआ और उन्होंने फिर इसके बारे में आगे पड़ताल की, जिससे उनकी फेसबुक प्रोफाइल और बाकी तरीक़ों से ये पता चला कि वो लोग बाहर के लोग थे। और ये चीज़ें तो आज वायर ने भी छापी हैं। तो इसमें अगर ऐसा है, हम तो ये जानना चाहते हैं कि अगर ऐसा है तो ऐसा क्यों है। मतलब ये तो ट्रांसपेरेंसी के अगेंस्ट है, और आप हमारे नाम में दुनिया से कह रहे हैं कि हम चाहते हैं कि ऐसा कुछ हो। हमारा अपना इंडिविजुअल पॉइंट ऑफ व्यू हो सकता है, पर मेरा अपना इंडिविजुअल पॉइंट ऑफ व्यू आईआईटी का पॉइंट ऑफ व्यू डिफाइन नहीं करता है। ओके, तो आपका ऐसा लगता है कि ये बीजेपी के तरफ से एक कैंपेनिंग हो रही है कॉलेज के अंदर? बीजेपी को तो इसमें मैं जानता भी नहीं, क्योंकि ये तो इवेंट सवाल पूछने का मौका मिला कि नहीं आपको? मुझे बिल्कुल सवाल पूछने का मौका मिला। पर ये सवाल तो एबीपी से है ना कि वो हमारे नाम पे किसी और का पॉइंट ऑफ व्यू क्यों सर्व कर रहे हैं। कि ये 2019 के जोशीले आईआईटी बॉम्बे से था, आईआईटी बॉम्बे का था। तो वो लोग वहाँ पे क्यों थे? अगर कोई और लोग वहाँ पे थे तो वो लोग क्यों थे? ये कोई मुंबई में इवेंट हो रहा हो ऐसा नहीं था ना, ये तो आईआईटी बॉम्बे में अलग से इवेंट हो रहा था। और पॉइंट ऑफ व्यू रखा भी ऐसे ही गया है कि क्या कहते हैं, ये आईआईटी बॉम्बे के स्टुडंट्स का पॉइंट ऑफ व्यू है। 2-3 मुद्दे बोलू इच्छितो ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल। एक तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मुद्दे मांडलेलेच आहेत। ते मी रिट्रेट करू इच्छितो की हे जे मिसरिप्रेझेंटेशन जे आहे, जे की एबीपी न्यूजने केलेलं आहे, आयआयटी विद्यार्थ्यांचं मिसरिप्रेझेंटेशन, ते एक पॉलिटिकली त्यांनी त्याचा वापर केला आहे आयआयटीच्या नावाचा, आयआयटीच्या स्टेटसचा। त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी। त्यांच्या प्राईम टाईममध्ये ते त्यांनी पब्लिश करावं की हे जे आहे ते मिसरिप्रेझेंटेशन आहे आणि अशा प्रकारे आम्ही इथून पुढे कधी करणार नाही। दुसरी गोष्ट आहे की मी ह्या नेचर, जे डिबेटचं जे पूर्ण नेचर आहे त्याबद्दल बोलू इच्छितो की जेव्हा असे पद्धतीचे डिबेट, जसं एका विद्यार्थ्याने सांगितलं की खूप महत्त्वाचे आहेत कॅम्पसेस लाईक आयआयटीसाठी,
जेव्हा अशा प्रकारचे डिबेट होत आहेत तेव्हा प्रोजेक्ट केलं जातं की देर आर ओनली 2 ऑप्शन्स, 2च पर्याय आहेत. एक आहे BJP, दुसरा आहे काँग्रेस. तर ही जी मानसिकता आहे ही न्यूज चॅनेल्सवाले थोपवत आहेत प्रत्येकावरतीच की तुम्हाला फक्त दोघांमधलं चूज करायचं, आयदर तुम्हाला BJP चूज करायचं आहे किंवा काँग्रेस चूज करायचं आहे. माझा हा प्रश्न आहे की अशा डिबेटमध्ये तिसरं कोणी ऑप्शन का नसू शकतो. नक्कीच प्रश्नांचं नेचर पण कुठे चाललं नाही आणि तुम्ही ठेवताना ऑप्शन ठेवताना म्हणजे आता सगळीकडे डिबेटमध्ये असं बोललं जातं आहे की अरे BJP नाही तर दुसरं कोण येणार, BJP नाही तर दुसरं कोण येणार. म्हणजे असं झालं आहे की दगड नाही तर दुसरं कोण. BJP हा दगड आहे आणि काँग्रेस जे आहे ते वीट आहे. लोक म्हणतात की हां दगडापेक्षा वीट मग ॲटलिस्ट दे, पण देर आर बाकीचे ऑप्शन आहेत जसे की वंचित आघाडी आहे जे की प्रकाश आंबेडकरांनी OWC सोबत घेऊन होते. थर्ड फ्रंट बाकी ठिकाणी पण भरपूर आहेत, मायावती आहे, बाकी रिजनल पार्टीज आहेत, बऱ्याचशा रिजनल पार्टीज आहेत आणि ही पॉलिटिकली खूपच चांगली संधी आहे ह्या बाकीच्या थर्ड फ्रंटला जे की निवडून येऊ शकते, सत्तेवरती येऊ शकते. आणि जेव्हा असे डिबेट होतात मीडियाचं काम काय, मीडिया सगळ्यात महत्त्वाचं आहे की मीडियाला लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं काम काय. मीडियाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे सरकारला क्रिटिक करणं, ना की सरकारला सपोर्ट करणं. मग तो सरकार कुणाचं का असणार, ते सरकार आता सध्या BJPचं आहे म्हणून BJPला क्रिटिक केलंच पाहिजे, नंतर उद्या दुसऱ्या कोणाची सत्ता आली तर त्यांना पण क्रिटिक केलं पाहिजे. डेमोक्रेसी कधी होऊ शकते जेव्हा मीडिया ते क्रिटिकचा रोल प्ले करते. आता ही डेमोक्रेसी नाही, मी ह्याला डेमोक्रेसी म्हणूच शकत नाही जशा पद्धतीनं मीडिया हे काम करते. आता हे जे झालं IITमध्ये हा एक आयसोलेटेड एक्झाम्पल नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही चेन ऑफ इव्हेंट्स आहे. तुम्ही JNUमध्ये काय झालं बघा, 9 फेब्रुवारीला JNUमध्ये काय झालं, डॉक्टर्ड व्हिडिओ, जी न्यूज डॉक्टर्ड व्हिडिओ पब्लिश करतं, TV वरती दाखवतं, सगळ्या देशाची एक सेंटिमेंट तयार होते. हे कशासाठी होते, कुणासाठी होते. सध्या पुलवामाचा अटॅक झाला, व्हिडिओ गेमचे व्हिडिओज TV वरती दाखवले जातात, मीडियामध्ये दाखवले जातात. तर ह्या सगळ्या इव्हेंट्स ज्या आहेत, मी म्हणतो की ह्या सगळ्या इव्हेंट्स कनेक्टेड आहे. मीडिया जेव्हा ते आधारस्तंभ म्हणतो, चौथा पिलर आहे जो की डेमोक्रेसीचा, तो सध्या चौथा पिलर डेमोक्रेसीचा नाही आहे, तो एका पर्टिक्युलर सत्तेचा, एखाद्या पर्टिक्युलर पार्टीचा तो पिलर झालेला आहे, एक पिलर झालेला आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं ह्या मीडियावरती क्वेश्चन झालं पाहिजे. ABP न्यूजला तर ह्याच्यासाठी अकाउंटेबल धरलंच पाहिजे, त्यांनी ह्याची जाहीर माफी मागितलीच पाहिजे. पण बाकीच्या पण मीडिया हाऊसेस जे काही करते ज्या कोणाच्या खिशात आहेत, ज्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्या न्यूज दाखवल्या जात आहे, ज्या पद्धतीनं काही पर्टिक्युलर गोष्टीचाच फक्त प्रोपगंडा न्यूजवरती केला जातो, तो सगळासुद्धा कंडेम केला पाहिजे. आज रवीश कुमारचं काही दिवसापूर्वी एक वाक्य होतं की गेले पुढच्या 2 महिने तुम्ही न्यूज चॅनल बंद करा. अर्थ काय आहे त्याचा, का बरं तसं बोललं जातं. हे सगळ्या गोष्टींमधून एकच पद्धतीचं नरेटिव्ह जे सारखं आपल्यावरती थोपलं जाते, त्याचा अर्थ काय आहे. त्यामुळे न्यूजमधून एक ब्रेन वॉश केल्यासारखं तुम्हाला. नॉम चॉम्स्कीची एक चांगली कन्सेप्ट आहे की मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट, म्हणजे आपला जो विचार आहे तो मॅन्युफॅक्चर केला जातो, तो तयार केला जातो. तो कसा तयार केला जातो, अशा प्रकारच्या न्यूज ज्या आहेत त्या रिपिटेटिव्ह दाखवून तो तयार केला जातो. सध्याचं एक क्लासिक एक्झाम्पल आहे की त्यांनी IITचा वापर केला आहे तशा प्रकारचं एक मत बनवण्यासाठी. क्लिअरली जसं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे, आणि ह्यामध्ये मी एक नोंदवू इच्छितो की आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल ही जी IITमधली एक ऑर्गनायझेशन आहे जी विद्यार्थी चालवतात आणि ती डेमोक्रॅटिक स्पेस क्रिएट करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन काम करते. गेले 4 वर्ष झालं, ज्याला की रिकग्निशन पण नाही मिळालेलं आहे इन्स्टिट्यूटकडून. ह्या विद्यार्थ्यांनी, ह्या ऑर्गनायझेशननं हे सगळं एक्सपोज करण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. परत मी वापस ह्या मुद्द्याकडे येतो की ह्या मीडियाचं करायचं काय. जर अशा प्रकारे जर लोकशाही जर चालू राहणार असेल तर मीडियाचा रोल काय, हा प्रश्न आपण सर्वांनीच चांगल्या प्रकारे त्याचा विचार करून तो मांडला पाहिजे. लोकांना 2च पर्याय का देत आहेत की राहुल गांधी आणि मोदी, जसं की तिसरं काही नाहीच आहे, तिसरं काही चालूच नाही आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर प्रत्येक स्टेटमधून जिथे स्टेटमधले इलेक्शन काही 5-6 स्टेटचे जर बघितले तर BJP मागं पडते, काँग्रेस मागं पडते, रिजनल पार्टीज वरती येतात. तर खूप चांगली संधी आहे 2019मध्ये की ह्या दोन्ही पार्ट्या मेजॉरिटीने येणारच नाही आहेत आणि थर्ड फ्रंटच मेजॉरिटीने येणार आहे. मग तसा असेल तर UPमधून जर SP BSPनं जर 30-35 सीट काढल्या, मायावती पुढचे पंतप्रधान होऊ शकते. जर महाराष्ट्रामधनं वंचित आघाडीच्या 10-12 सीट आल्या तर ह्यांना चांगल्या मोठ्या पोस्टवरती जाऊ शकतात, आंबेडकर मोठ्या पोस्टवरती जाऊ शकतात. 2 मिनिटं, BJP आणि शिवसेनेची जी युती झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता. BJP आणि शिवसेना युतीवरती तर एक चांगला अध्यायच लिहिला जाऊ शकतो की जशा पद्धतीने गेले 4 वर्ष पण काम केले की मी मांजर का तू ताट, तू मांजर का मी ताट. एकमेकांबद्दल त्यांनी एकमेकांचं जेवण पण खाल्लं, एकमेकांना शिव्या पण दिल्या आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे की ते तसं काय करतात.
त्यामुळे त्या युतीला तर मला तर वाटतं त्या युतीचं काही होणार नाही. या इलेक्शनमध्ये पण ते निवडून येणार नाहीत आणि पुढच्या इलेक्शनमध्ये पण ते निवडून येणार नाहीत. Yeah, so I had received the official mail, but I was not in campus, so I didn't attend the program. And later I got to know from the Wire and Midday report that there were outsiders posing as students, and I was also shocked to learn that. So this is not to say that these kind of debates or discussions shouldn't happen in a campus like ours. So these democratic spaces are very precious, and these kind of debates should happen. But here the issue is about misrepresenting. So people from outside posing as students, and then that view getting outside as the official IITB view. So that is really, it should be condemned, and ABP ought to apologize to the IITB community and to the public.